आहा, सुवास इतका घरभर दरवळतोय ना बघा. मी तुम्हाला दाल मखनी आहे ना ती सर्विंग बाउलमध्ये सर्व करून दाखवते. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण जी दाल मखनी आवडीने ऑर्डर करतो ना, तीच चव, तोच मखमलीपणा आता आपल्या किचनमध्ये. आज मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचीही दाल मखनी अगदी धाब्यावर मिळते ना तशीच चविष्ट होईल. नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर बघा मंडळी, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ना हेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर बघा, आपली दाल मखनी खूप चविष्ट झालेली आहे. आणि हो, आपल्या जर यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपण साहित्य बघून घेऊयात आणि रेसिपीला सुरुवात करूया. बघा, मी कुकर घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये आपण जी काळी सालीसकट जी डाळ असते ना उडदाची, ती घ्यायची, सफेदवाली घ्यायची नाहीये. तर आपण काळी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे आपण चणा डाळ टाकलेला आहे आणि 2 चमचे आपण राजमा टाकलेला आहे. हे 12 तासासाठी आपण भिजत ठेवणार आहे. 3-4 वेळा स्वच्छ धुवून मग 12 तासासाठी आपण ते भिजत टाकायचं. आता बघा, मी कुकरमध्ये घेतलेली आहे ती डाळी सगळ्या. त्याच्यामध्ये आपण 5-6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. 1 मोठा चमचा आपण लाल तिखट घातलंय. चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. तर सर्वात महत्त्वाची ती स्टेप आहे की तुम्हाला ती डाळ, त्या सगळ्या तिन्ही डाळी स्वच्छ 3-4 वेळा धुवून त्या 12 तासासाठी तुम्हाला भिजवत ठेवायच्या आहेत. 10 ते 12 तास भिजत ठेवायची आहे. बघा, आपण 4 शिट्या करून घेतल्या. बघा, आपली छान अशी उडदाची जी डाळ आहे ना ती छान अशी शिजलेली आहे. तुम्ही अख्खे उडीद असतात ना काळे, तेही तुम्ही घेतले तरी चालतात आणि किंवा उडदाची जरी डाळ घेतली तरी चालेल. मग आपण आता हे स्मॅशरने छान स्मॅश करून घेऊया. आपण कढई गरम करायला ठेवूया. त्यामध्ये आपण 2 चमचे आपण तेल घालणार आहोत. त्यानंतर थोडंसं बटर आहे ना ते जरा जास्तीचं घालायचं. बटर घातलं आपण. त्यानंतर आपण आलं लसूणची जी पेस्ट आहे ना ती त्यामध्ये घालून घ्यायची. त्याचा कच्चटपणा असा जो वास असतो ना कच्चा, तो निघेपर्यंत आपल्याला ती छान ह्या बटरमध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण तिखट घालणार आहोत 1 चमचा. त्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये गरम मसाला. 1 चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे. आता हे छान असं ह्या बटरमध्ये, तेलामध्ये छान असं आपण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघा 2 मोठे टोमॅटो घेतले होते. टोमॅटोची प्युरी करून घ्यायची. मिक्सरला डायरेक्ट टोमॅटो आपण हे वाटून घेतलं, त्याची प्युरी करून घेतली. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता हे टोमॅटो जे आहेत ना त्याचा असा कच्चट वास आणि किंवा ते पूर्ण शिजेपर्यंत, म्हणजे त्याच्यातून बटर किंवा तेल हेच पूर्ण रिलीज होईपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचे आहेत. ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे आणि ही टीप आहे तुमच्यासाठी की इथे घाई करायची नाही. तर तो टोमॅटो पूर्ण चांगला असं, टोमॅटोची प्युरी ही चांगली त्या बटरमध्ये शिजली पाहिजे. म्हणजे त्याच्यातून बघा अशा प्रकारे ते छान बटर आणि तेल असं छान रिलीज झालेलं आहे. इथपर्यंत आपल्याला ते छान शिजवायचं आहे.
त्यानंतर आपण आता ते ज्या डाळी आपण शिजवून घेतल्या त्या कुकरला त्या आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. आता छान अशी उकळ काढायची. पहिला फुल गॅसवरती उकळ काढायची, नंतर बारीक गॅसवरती चांगली ते उकळी येऊ द्यायची. मीडियम गॅस करायचा. मग त्यानंतर पुन्हा बटर घालायचं. कसुरी जी मेथी आहे ना ती मस्त हातावरती चोळून घ्यायची आणि ती त्यामध्ये घालायची. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा. कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा. आणि त्यानंतर आपण बघा वरतून घातलेला आहे गरम मसाला. आणि आता शेवटी घालायची आहे फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही साय चांगली फेटून जरी घातली ना तर तरीही चालेल. तर वरतून आपण घातलेली आहे फ्रेश क्रीम. बघा किती सुंदर रंग आणि टेक्स्चर आला आहे. ही दाल मखनी तुम्ही जिरा राईस, बटर नानसोबत खाऊ शकता. कशी वाटली ही रेसिपी हे नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा तुम्हाला सर्व करून दाखवते दाल मखनी. खूप चविष्ट झाली आहे. भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.